स्थैर्यातून समृद्धीकडे मेहनतीचं सोनं करणारा महिना वृषभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की खूप मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नाही आणि मग अचानक एक दिवस येतो जेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते. लोक तुमच्या कामाची दखल घ्यायला लागतात, अडकलेली कामं पुढे सरकतात आणि अनेक दिवसापासून बंद असलेली दारं हळूहळू उघडायला लागतात. जुलै 2026 हा महिना वृषभ राशीच्या जातकांसाठी अनेक अर्थाने असाच असू शकतो. या महिन्यात तुमच्या पत्रिकेत भाग्य, लाभ, धन, कर्म याचा अत्यंत सुंदर संगम निर्माण होत आहे. लाभस्थानातील भाग्येश शनिदेव, तृतीय स्थानातील गुरुदेव, दशम स्थानातील राहू, धनस्थानातील बुध आणि सुखस्थानात जाणारे शुक्रदेव हे सर्व ग्रह एकच संदेश देत आहे. तुमची मेहनत आता फळ देण्यासाठी तयार आहे. मात्र लक्षात ठेवा, या महिन्यात घाई करणाऱ्यांपेक्षा संयम ठेवणारे लोक जास्त यशस्वी होणार आहेत. जुलै महिन्यासाठी तुमचा मंत्र आहे स्थिर रहा, कारण झाड जितकं स्थिर तितकं त्याची फळं गोड असतात. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण जुलै 2026मध्ये वृषभ राशीसाठी धन, कुटुंब, करिअर, व्यवसाय, प्रेम, आरोग्य, भाग्य, लाभ, उपाय आणि शुभ संकेत याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशीच्या मित्रांनो, राशी चक्रातली दुसरी रास म्हणजे वृषभ. स्थैर्य, विश्वासार्हता, संयम, सौंदर्य, प्रेम आणि व्यावहारिक बुद्धी हे तुमचे मुख्य गुण आहेत. तुम्ही सहज कुणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा विश्वास ठेवला की शेवटपर्यंत साथ देता. तुम्हाला चमकदार यशापेक्षा टिकाऊ यश अधिक आवडतं आणि म्हणूनच जीवनात उशिरा का होईना पण तुम्ही स्वतःची मजबूत जागा निर्माण करता. या महिन्यात राशीतच मंगळ विराजमान आहे. यामुळे आत्मविश्वास, ऊर्जा आणि धाडस वाढणार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ऊर्जा योग्य दिशेला गेली तर यश मिळेल आणि तीच ऊर्जा रागामध्ये बदलली तर वाद निर्माण होऊ शकतात. म्हणून या महिन्यात तुमचा पॉवर वर्ड आहे स्थैर्य. या महिन्याचा हिरो प्लॅनेट आहे शनिदेव, कारण भाग्येश लाभस्थानात बसून मेहनतीचं फळ देण्यासाठी सज्ज आहेत. वृषभ जातकांनी या महिन्यात विशेषतः 5 चुका टाळायला हव्या. पहिली चूक हट्टीपणा, दुसरी चूक राग मनात साठवून ठेवणं, तिसरी चूक आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष करणं, चौथी चूक नातेसंबंध गृहीत धरणं, पाचवी चूक आरोग्य तपासणी पुढे ढकलणं. मित्रांनो, कधीकधी आयुष्यात मोठी प्रगती करण्यासाठी नवीन काही करण्याची गरज नसते, फक्त काही चुकीच्या सवयी सोडण्याची गरज असते. जुलै महिना तुम्हाला हाच धडा शिकवणार आहे. वृषभ राशीच्या मित्रांनो, जुलै महिन्यात धनाच्या दृष्टीने ग्रहांची स्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महिन्याच्या सुरुवातीला रविदेव धनस्थानात विराजमान आहेत. 7 जुलै रोजी धनेश बुध धनस्थानात प्रवेश करणार आहे. मित्रांनो, धन फक्त कमावणं महत्त्वाचं नसतं, धन टिकवणं आणि योग्य ठिकाणी वापरणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. या महिन्यात अनेक वृषभ जातकांना उत्पन्नाचे नवे मार्ग दिसू शकतात. काहींना बोनस, इन्सेंटिव्ह, जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. काहींसाठी एखादी जुनी आर्थिक अडचण सुटण्याची शक्यता आहे. मात्र बुध वक्री अवस्थेत असल्यामुळे कागदपत्र, बँक व्यवहार, गुंतवणूक आणि आर्थिक करार यामध्ये घाई करू नका. कुटुंबाच्या दृष्टीने या महिन्यात धनापेक्षा कुटुंब अधिक महत्त्वाचे ठरणार आहे, कारण अनेक वेळा पैसा कमावता येतो पण नाती पुन्हा मिळवता येत नाहीत. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या वेळेची आणि सहकार्याची गरज भासू शकते, म्हणून फक्त आर्थिक नव्हे तर भावनिक गुंतवणूक देखील करा. वाणीच्या बाबतीत राशीत मंगळ असल्यामुळे बोलण्यात थोडा कडकपणा येऊ शकतो. शब्द जपून वापरा, कारण जुलै महिन्यात तुमचे शब्द लोकांच्या मनावर खोल प्रभाव टाकणार आहेत. वृषभ राशीच्या मंडळींनो, तृतीय स्थानात उच्चीचे गुरुदेव विराजमान आहेत.
ज्योतिषशास्त्रामध्ये तृतीय स्थान पराक्रम, धाडस, संवाद, मार्केटिंग, मीडिया, लेखन, सोशल मीडिया, विक्री आणि प्रवास यांचं स्थान मानलं जातं. या महिन्यात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. अनेक दिवसापासून मनात असलेली योजना प्रत्यक्षात आणण्याचं धाडस तुम्ही दाखवू शकता. लेखन, अध्यापन, प्रशिक्षण, सोशल मीडिया, यूट्यूब, कन्सल्टिंग, सेल्स, मार्केटिंग अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या जातकांना विशेष लाभ होऊ शकतो. लहान मोठ्या प्रवासाचे योग निर्माण होत आहे. हे प्रवास काहींसाठी आर्थिक लाभ देणारे तर काहींसाठी नवीन संपर्क निर्माण करणारे ठरू शकतात. मित्रांनो, कधीकधी यश मोठ्या संधीमुळे मिळत नाही, तर योग्य वेळी घेतलेल्या छोट्या निर्णयांमुळे मिळतं. जुलै महिना तुम्हाला अशाच महत्त्वाच्या निर्णयांसमोर उभा करू शकतो. या महिन्यात सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे राशीस्वामी शुक्रदेव 4 जुलै रोजी सुखस्थानात प्रवेश करणार आहेत. हे स्थान घर, वास्तू, वाहन, आई, मानसिक समाधान आणि जीवनातील सुख याचं मानलं जातं. मित्रांनो, मोठं घर असणं म्हणजे सुख नव्हे, घरात प्रेम आणि समाधान असणं म्हणजे सुख. या महिन्यात घरातील वातावरण अधिक आनंदी होऊ शकतं. काही जातक नवीन वाहन घेण्याचा विचार करू शकतात. काहींच्या घरात शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. काही जण घरासाठी नवीन वस्तू खरेदी करू शकतात. आईसोबत संवाद वाढवा. तिचे आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्योदयाचं कारण ठरू शकतं. या महिन्यात एक छोटासा उपाय: प्रत्येक शुक्रवारी आई किंवा आई समान व्यक्तीला एखादी छोटी भेटवस्तू द्या. तिच्या आवडीची एखादी गोष्ट करा. तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा वाढताना तुम्हाला जाणवेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रगतीचा आहे. गुरुदेवांचा प्रभाव अभ्यासात मदत करणारा आहे. मात्र बुध ग्रह वक्री असल्यामुळे पुनरावृत्ती आणि सराव यावर विशेष भर द्यावा. प्रेम संबंधाच्या दृष्टीने या महिन्यात प्रेमापेक्षा विश्वास अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. प्रेम नातं टिकवतं, पण विश्वास नातं मजबूत करतो. म्हणून शंका आणि गैरसमज टाळा. प्रिय व्यक्तीशी मनमोकळेपणाने संवाद साधा. विवाह इच्छुकांसाठी हा महिना सकारात्मक संकेत देत आहे. काही चांगले प्रस्ताव येऊ शकतात. काहींसाठी अडकलेल्या चर्चा पुढे सरकू शकतात. विवाहित जातकांनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. संततीच्या दृष्टीने हा महिना आनंददायी ठरू शकतो. मुलांच्या प्रगतीमुळे अभिमान वाटेल. वृषभ राशीच्या मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न: तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठी प्रेरणा कोण आहे? आई, वडील, गुरु, जोडीदार की स्वतःचं स्वप्न? उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. रोजचं राशी भविष्य आता ॲपवर. ॲस्ट्रो ज्योतिश्री ॲप डाउनलोड करा, राशी निवडा आणि दैनिक साप्ताहिक राशी भविष्य रोज वाचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. शुभम भवतु. आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना साधारणतः चांगला म्हणता येईल. मात्र राशीत मंगळ विराजमान असल्यामुळे शरीरात ऊर्जा भरपूर असेल. कधीकधी हीच ऊर्जा चिडचिड, उतावळेपणा किंवा मानसिक तणावात बदलू शकते. मित्रांनो, आजकाल शरीरापेक्षा मन जास्त थकतं. म्हणून फक्त शरीराची नाही तर मनाची काळजी घ्या. रक्तदाब, डोकेदुखी, उष्णतेशी संबंधित त्रास, झोपेची अनियमितता किंवा मानसिक ताण याकडे दुर्लक्ष करू नका. दररोज किमान 20 ते 30 मिनिटं चालण्याचा प्रयत्न करा. योग, प्राणायाम, ध्यान तुमच्यासाठी लाभदायक राहील. कर्जाच्या दृष्टीने या महिन्यात अनावश्यक कर्ज घेणं टाळा. सध्या ग्रहस्थिती तुम्हाला पैसा कमवण्याची संधी देत आहे, कर्ज वाढवण्याची नाही. परीक्षा, मुलाखती किंवा नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या जातकांसाठी काळ सकारात्मक आहे. शत्रू पक्षावर विजय मिळवण्याची क्षमता तुमच्यात आहे. मात्र लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा शत्रू बाहेर नसतो. कधीकधी तो आपल्या मनातील भीती, आळस आणि नकारात्मक विचार असतो. जुलै 2026मध्ये वृषभ राशीसाठी करिअर हा सर्वात महत्त्वाचा विषय ठरू शकतो. कारण राहू दशम स्थानात विराजमान आहे. दशम स्थान म्हणजे कर्म, करिअर, प्रतिष्ठा, सामाजिक स्थान आणि सार्वजनिक प्रतिमा. राहू इथे असताना अनेक वेळा अशा संधी मिळतात ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. काही जातकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. काहींची बदली, पदोन्नती किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात होऊ शकते. सोशल मीडिया, डिजिटल
क्षेत्र, तंत्रज्ञान, मार्केटिंग, व्यवसाय, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक, नवीन संपर्क, नवीन कल्पना यांचा लाभ होईल. मात्र एक लक्षात ठेवा, या महिन्यात तुमची प्रतिष्ठा ही तुमची सगळ्यात मोठी संपत्ती असेल. म्हणून शब्द आणि वर्तन या दोन्ही गोष्टींमध्ये सातत्य ठेवा. महाभारतातील युधिष्ठिराची कथा आपण सर्वांनी ऐकली आहे. पांडवांमध्ये भीम सर्वात बलवान होता, अर्जुन सगळ्यात मोठा धनुर्धर होता. पण हस्तिनापूरचा राजा कोण झाला? युधिष्ठिर. कारण त्याच्याकडे स्थैर्य होतं, संयम होता, धर्म होता. त्याने अनेक संकट पाहिली, वनवास पाहिला, अपमान पाहिला, पण त्याने आपला मार्ग सोडला नाही. वृषभ राशीच्या मित्रांनो, या महिन्यात तुमच्यासाठी संदेश हाच आहे. वेगाने धावणं महत्त्वाचं नाही, योग्य दिशेने सातत्याने चालत राहणं महत्त्वाचं आहे. कारण जुलै महिन्यात नशीब वेगाला नाही तर सातत्याला साथ देत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने महिना समाधान आणि सन्मान देणारा आहे. घरातील सदस्य तुमच्या अनुभवाचा सल्ला घेऊ शकतात. जुन्या मित्रमंडळीशी संवाद वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नियमित औषधं, आहार आणि तपासणी यात हलगर्जीपणा करू नका. या महिन्याचा मंत्र, अनुभव हा आयुष्याचा खरा खजिना आहे. प्रिय भगिनींनो, या महिन्यात शुक्रदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल, घरातील मानसन्मान वाढेल, तुमच्या मताला महत्त्व प्राप्त होईल. काही महिलांसाठी नवीन कामाची सुरुवात, व्यवसाय, कौशल्य विकास किंवा आर्थिक प्रगतीचे योग आहेत. मित्रांनो, स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसते, ती संपूर्ण घराची ऊर्जा असते. म्हणून स्वतःच्या आरोग्याची, स्वप्नांची आणि आनंदाची काळजी घ्या. लक्षात ठेवा, स्वतः आनंदी असलेली व्यक्ती इतरांना आनंद देऊ शकते. वृषभ राशीच्या मित्रांनो, आता आपण त्या विभागाकडे येत आहोत ज्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहतो. भाग्य आणि शुभसंकेत. जुलै 2026मध्ये ग्रहांची बैठक पाहता हा महिना तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देणारा आहे. तृतीय स्थानातील गुरुदेव सप्तम स्थान, भाग्यस्थान आणि लाभस्थानावर दृष्टी टाकत आहे. जीवनात योग्य व्यक्ती, योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधी येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, काही वेळा भाग्य म्हणजे लॉटरी नसते. भाग्य म्हणजे योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणं असतं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं असतं. आणि जुलै महिन्यात अशा अनेक संधी तुमच्या जीवनात येऊ शकतात. लाभस्थानातील भाग्य शनिदेव हा या महिन्याचा सगळ्यात मोठा शुभसंकेत आहे. शनिदेव सांगत आहेत, जे पेरलं आहे त्याचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. तुमच्या आयुष्यातील काही अडकलेली कामं पुढे सरकू शकतात. जुने प्रयत्न यशस्वी होतील. काही नवीन दारं उघडतील. विशेषतः करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसू लागतील. या महिन्याचा हिरो प्लॅनेट आहे शनिदेव, कारण तेच तुमच्या मेहनतीला फळ देण्यासाठी सज्ज आहेत. कर्मसंदेश. ज्योतिषप्रेमींनो, एक सुंदर म्हण आहे, निसर्गाला काही नसते पण तो प्रत्येक ऋतूत फळ देतो. वृषभ राशीसाठी जुलै महिन्याचा हा सगळ्यात मोठा संदेश आहे. तुम्ही अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून परिश्रम करत आहात. काही वेळा परिणाम उशिरा दिसले असतील. काही वेळा मनात प्रश्न आले असतील की मी इतकी मेहनत करतो पण फळ कधी मिळणार. आता ग्रह सांगत आहेत, प्रयत्न वाया गेलेले नाही. या महिन्यात सातत्य ठेवणाऱ्या लोकांना विशेष यश मिळू शकतं. म्हणून या महिन्याचा मंत्र पुन्हा एकदा लक्षात ठेवा, स्थिर राहा. कारण झाड जितकं स्थिर तितकी त्याची फळं गोड असतात. लाभाच्या दृष्टीने महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. लाभस्थानातील शनिदेव, दशमातील राहू यांचा प्रभाव मोठ्या संधी घेऊन येऊ शकतो. एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. आर्थिक लाभ मिळू शकतो. एखादी नवीन ओळख किंवा संपर्क भविष्यात मोठा लाभ देऊ शकते. कधीकधी ईश्वर आपल्याला आपण मागितलेलं देत नाही, त्यापेक्षा चांगलं काहीतरी देतो. म्हणून या महिन्यात आलेल्या प्रत्येक संधीचं स्वागत करा. खर्चाच्या बाबतीत विचार केला असता काही महत्त्वाचे खर्च संभवतात. घर, वाहन, कुटुंब, शिक्षण किंवा व्यवसायासाठी खर्च होऊ शकतो. मात्र हे खर्च भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. परदेशाशी संबंधित प्रयत्न करणाऱ्या जातकांना सकारात्मक संकेत मिळू शकतात.
विसा, शिक्षण, नोकरी किंवा व्यावसायिक संपर्क या क्षेत्रात प्रगती दिसू शकते. खर्चाचं योग्य नियोजन करणं अत्यंत आवश्यक राहील. वृषभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, आता तुमच्यासाठी एक प्रश्न. जुलै 2026 संपेपर्यंत तुम्ही कोणती एक गोष्ट पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. आता पाहूया जुलै महिन्यातील तुमचा स्कोअर. पैसा 10 पैकी 9, प्रेम 10 पैकी 7, करिअरमध्ये 10 पैकी 9, आरोग्यात 10 पैकी 7, कुटुंबाच्या दृष्टीने 10 पैकी 8, भाग्य 10 पैकी 9, मानसिक शांती 10 पैकी 8. एकूण जुलै 2026 हा महिना वृषभ राशीसाठी प्रगती, स्थैर्य, समृद्धीचा म्हणता येईल. शुभ आणि सावध राहण्याचे दिवस आहेत. शुभ दिवस आहेत 12 जुलै, 20 जुलै, 30 जुलै. या दिवसांमध्ये महत्त्वाची कामं, करार, गुंतवणूक, चर्चा आणि नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. सावध राहण्याचे दिवस आहे 9 जुलै, 18 जुलै आणि 28 जुलै. या दिवसात राग, घाई, वादविवाद आणि आर्थिक जोखीम टाळा. वृषभ राशीच्या जातकांनी प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करावी. श्री सूक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तर नामावलीचे पठण करावे. ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ओम श्री महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप देखील लाभदायक राहील. माता दुर्गेची उपासना करा, गोसेवा करा, गोमातेला हिरवा चारा अर्पण करा. गरजू व्यक्तींना तांदूळ, दूध, साखर किंवा पांढऱ्या वस्तूचं दान करा. हे उपाय शुक्र ग्रहाचं शुभत्व वाढवण्यास सहाय्यक ठरतील. ब्रेसलेटच्या दृष्टीने वृषभ राशीसाठी हेमेटाइट ब्रेसलेट लाभदायक ठरू शकतं. मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास, एकाग्रता आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल. हे ब्रेसलेट ऑनलाईन मागवायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबत ॲक्टिवेशन कार्ड आणि शास्त्रोक्त विधी देखील दिला जातो. वृषभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, महाभारतातील युधिष्ठिराने आपल्याला एक गोष्ट शिकवली. संकट आली, वनवास आला, अपमान झाला, पण त्याने संयम सोडला नाही. शेवटी विजय त्याचाच झाला. जुलै 2026 तुमच्यासाठी हाच संदेश आहे. घाई करू नका, तुलना करू नका, निराश होऊ नका. कारण ग्रह सांगत आहेत तुमच्या मेहनतीचं फळ आता पिकायला सुरुवात झाली आहे. निसर्गाला घाई नसते, तो प्रत्येक ऋतूत फळ देतो आणि ग्रह दिशा देतात, पण यशापर्यंत पोहोचवतात तुमचे कर्म. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑन करा. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्यात. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.